हा बोला शेठ. आता तुम्ही फोटो पाठवले पाहिले मी. हा फोटो पाहिले पाठवले मी तर ते कस काय राहीन आपलं भाव टाव कस काय राहीन आपल्याला काय लय लोक इकडे चर्चा करू राहिले की भाव पडले मंडीला एकदम म्हणजे चांगल्या मालाचे कचरा मोल दाम देऊ राहिले म्हणे मार्केटवाले. बा तुमचं गाव कुठलं? सोलापूर आडगाव तुपवाडी आपले सोलापूर. तुपेवाडी नाही का, पैठण तालुका. अच्छा, पैठण तालुक्यात. आता तुमच्याकडे तर तेलेनी ठोकले सगळ्यांना. आता तुमची बाग चांगली आहे. हा आणि जर तुम्हाला कोण घाबरत असेल हा हा तर पहिल्यांदा माझं नक्की सगळ्यांना बोलणं असतं की आपण मोकळं मार्केटला आलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि मार्केटमध्ये काय आणि जागेवर काय रेट चालले त्याचा अंदाज घेतला पाहिजे. हा 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 आता जागेवरती काय रेट मागतायत? जागेवरती व्यापारी मागू राहिले आता सध्याला 110 रुपये हा म्हणजे 110 रुपये आतमध्ये. हा, 100च्या आसपासच सौदे चाललेले आहेत. हा हा, काही ठिकाणी 70, 80, 90 रुपये चाललेत, पण आजही मार्केटला चांगल्या मालाचे चांगले रेट ठरतायत. आता काल मी एक मालाचं तुम्हाला हे केलं होतं, इन्स्टाला सांगितलं होतं की ज्याचा 101 मागितला त्यांना 98 रुपये ऍव्हरेज पडलं. हा पण 101 देताना त्यांनी हा बदला किंवा हम्म खरडा, हम्म गोटी 70-80 ग्रॅमची हा हा किंवा चांगल्या मधला स्पॉटचा हे सगळा बाजूला काढला असता. हा 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 आलं लक्षात? तर बरोबर. 10-20 रुपयाने अजून ऍव्हरेज घटलं असतं. जरी 100 ने गेला असतं तर 80 ने हातात पडलं असतं. तर अशा मालाची ऍव्हरेज 98 रुपये पडलं. म्हणजे 2 रुपयाच्या फरकावरती सगळा बदला खरडा सगळ्या मालाचं ऍव्हरेज पडलं. म्हणजे 20 हा रुपये मार्क ऍव्हरेज हे जास्त आहे हा हा जागेपेक्षा. तर हो आता हो तुम्हाला जर असं वाटतंय कोण भीती घालतंय, तर मी काल सांगितलेलं आहे की 28 तारखेला उत्तर भारतात श्रावण चालू होतोय. हा हा म्हणजे हा आपला श्रावण हा 15 दिवस अगोदर असतो. आपला श्रावण हा लेट असतो. हा 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 तर जसं आपल्याकडे उपास असतात श्रावण, तसं उत्तर भारतात सुद्धा श्रावणाचे उपास असतात. हा हा बरोबर. हा, आणि बराचसा माल आता जसं तुमच्याकडं क्वचित चांगल्या बागा राहिल्या असतील, बऱ्याचशा तेलेनी ठोकलेले आहेत. तेल येत आलं ना जे साहेब सगळी परिजन हो शेतकरी असे परेशान झाले का बस. मग तुम्ही रेटला परेशान नका होऊ, दम धरा. तुमचा कडक माल आहे अजून. तुम्ही हळूहळू काढला तरी चालेल किंवा अजून त्याला 4-8 दिवस काय होणार नाही. त्याची कातडी मजबूत दिसते मला. 6-7 टन माल आहे शेट आमच्याकडे मात्र कातडी मजबूत म्हणजे ते कसं आहे माहितीये का आता मी सुद्धा घाबरलेलो आहे काय सांगावं तुम्हाला तर रेट अशी खाली खाली येऊ राहिले मला असं वाटतंय पुढं जर का खाली आले रेट तर काय करावं आणि काय नाही करावं. खाली येणार नाहीत. आता रेट इथून पुढे वाढत जातील. फक्त पावसाचा अपवाद असेल, तुमचा माल ओला असेल तर 2 दिवस कळ काढा. माल हा 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 सुकलेल्या अवस्थेत असेल तर हा रेट पडणार नाहीत. तेच मग तुम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघतो व्हिडिओ पाहून थोडा आधार येतो आम्हाला. हा, थोडा आधार नाही, चांगला आधार येतो. लोकांना झोपा लागाना, झोपा उडवल्यात जागेवाल्यांनी, पुढे जाऊन मार्केट ढासळणार आहे. अरे पुढे जाऊन उपवासाचे दिवस चालू होणार आहे आणि हा हा ढासळणार कुठल्या लेवलवर ढासळणार आहे? हो ना ते लोक चर्चा करते का असं झालं तसं झालं या भाव पडणारे डाळिंबात काही फरक राहिले. लोकांची चर्चा कट्ट्यावरची वेगळी आणि मी 3 राज्यातला अभ्यास करून देशाची जी माहिती सांगतोय, हा की हा हा असं कुणी सांगायचं धाडस घेत नाही. बरोबर आहे बरोबर फक्त त्याच्यामुळेच एवढ्या आम्हाला आधार येतो शेतकऱ्याला त्याच्यामुळे तुमच्यामुळेच आधार आहे. हा, नाही तर नुसतं म्हणतात येऊ द्या माल, कमिशन देऊन माल बोलवतात, कसा बोलवतात. अरे काय एका दिवसात पीक उभं राहिले का ते? मग तेच ना 6 महिने कष्ट करावं लागते हो शेतकऱ्याला कसे कसे झाडं जोपावं लागते त्याला हो. काय नाही करावं लागत काय करावं लागत नाही सगळे लेकरं बाळण. आज एवढी अवघड परिस्थिती. मी एक शेतकऱ्याचं काल हे केलं, पहिलं पैसे आले होते तेवढे सगळे ते आजारपणात वडिलांच्या गेलं आणि हा 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 परत पीक कसं उभं करायचं तर 3% व्याजाने पैसे काढलं. मग आणि काय हे असं झाल्यानंतर तसंच करावं लागत ना हो शेठ. हो, नाही घाबरू नका तुम्ही. मी तुम्हाला दिलासा देतोय. मी तुम्हाला ठामपणे सांगतोय की तेलेनी महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा बागा गेल्या आहेत. अगदी अगदी 8-10 दिवसापर्यंत वातावरण तेलेला पोषक होतं. म्हणजे आता वातावरण दिसतंय तुम्हाला पावसाचं, पण हा हा मागच्या हा हप्त्यापर्यंत तेलेचं पोषक वातावरण सगळीकडे होतं. होतं ना शेठ होतं ना बरोबर आहे ना. हो, मी त्याचा बी अभ्यास करतोय. एक तर आमच्या बरं का शेठ हम्म, आमच्या बाजूला राडगाव म्हणून एक गाव आहे सोलापूरच्या बाजूला. हा, तर तिथं त्या माणसाचा इतका भारी माल होता काय सांगावं तुम्हाला का 400 ग्रॅम लोक फळ होतो. हो, 400 ग्रॅम 200 ग्रॅम पासून तर 400 ग्रॅम 500 ग्रॅम पर्यंत फळ. हा, तिथं असं तेल्याला एक ही फळ नाही का हा, बिगर तेल्याचं स्पॉटचं त्याच्यावर सगळ्या तेल्या त्या माणसाचं तिने 750 झाडं होते ते त्या माणसाचे 750 झाडं तेल्यामुळं ते माल तर खाली गावाला. हा. पण त्या माणसाने डायरेक्ट आहे ना 40 रुपये किलो माल देऊन टाकला जागेवर काय करेल मग त्याला आता ते
परेशान झाला होते. त्याचे पैसे सुद्धा निघाले नाही, खर्चाचे पैसे नाही निघाले त्या माणसाचे. नाही इतके नाही, आवड खर्च बरं केला बाजार जास्त आहे म्हणून तुम्ही खर्च पण जास्त केलेला आहे. त्यांनी. खर्च त्याचे 750 झाडाचा 4 लाख रुपये खर्च होता. हा हा हा. खर्च सुद्धा नाही वसूल झाला त्याचा. ते म्हणे आता कसं करायचं ते, डायरेक्ट त्याच्या डोक्यात होते बागच काढून टाकून मोकळं होऊन जाऊ, हे नाही नाही, डोक्याला काढू ताण नका नको, काढू पैसे नका. वगैरे. जे अगदी हौशे नवशे गौशे आलेले आहेत ते वर्ष दीड वर्षात सगळे गायब होणार. हो ना, ते असं झालं का जुने, आणि जुना आहे हो तो शेतकरी, जुना बागतदार आहे तो डाळिंबावाला, जुना माणूस आहे तो. नाही, धीर सोडू नका. पैसे बनणार आहेत तर फक्त याच आयटम मध्ये बघणार आहे. मी 60-60 वर्षाचे शेतकरी पाहिलेले आहेत, ते डाळिंब सोडून दुसरं काही केलेलं नाही. मग 60 हा, वर्षात हा, काही हा. संकट आले नसतील का? नाही असं आलं बरोबर आहे ना, खरं आहे हा. ना. खरं त्यांना ते सांगितलं मी, संकट येत असते जात असते, पण ते तुमचे व्हिडिओ बघून बघून त्यांना थोडं म्हणजे इच्छाशक्ती वाढत त्यांची. आता मी ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की 8 जुलैला पाऊस उघडल्याच्या नंतर हा, एकदम हा, हिवाळा हा. येणार आहे, तो जर कमी आला असता आणि हम्म. किंवा ज्या विक्रेत्यांनी त्याच्या भुक्कापुरता माल बोलून घेतला असता तर ही मंदी आपण रोखू शकलो असतो. तुम्ही मागच्या महिन्यातच म्हणले होते राव सर का पुढच्या महिन्यात आवक वाढणारच आहे, तर ते खरं तसंच झालं हो, तसंच आवक घडलं ते. वाढणार आहे. तुम्ही जून मध्येच माल विरळून काढा. हे मी त्यावेळेस सांगत होतो. कच्च्या मालाचे 110 120 रुपयांनी गोटे विकले हो. इकले इकले आणि बरोबर आहे ना. त्यावेळेस मग आम्हाला असं वाटत होती, आमची हिंमत, कॉन्फिडन्स असं वाढत होता आमचा का भाव येणार आहे. आता भाव काही उतरत नाही बुवा. अरे पुढे चौधरी जाऊन साहेब माल वाढला तरी थोडासा अलीकडे घ्या. पण शेतकऱ्यांना सोडत होत नाही. अजून कलर येऊ द्या, तेलाचे माल बाजारात आहेत, आपण आणि मग थांबूया. त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो ना, म्हणलं कलर येईन आणि वजन वाढन बुवा याचं. हो 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 हो. वजन वाढन, मग आपले बी जरा वजन वाढलं म्हणजे नंतर पैसेच वाढणार ना आपले. आपण एवढी कष्ट करू 6 महिने त्याला, हा. तर त्याच्यामुळे आम्ही थांबलो. त्याच्यामुळे म्हणलं आता थांबूच. आता म्हणलं भाऊ काय आता सांगू राहील ना आपल्याला. व्हिडिओ आपण बघतो यांचे, चौधरी साहेबचे रोजच, हो 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 हो. ते बरोबर आपल्याला दिलासा देतात. आपल्याला काही घाबरायची गरज नाही बुवा, यांच्या व्हिडिओमुळे आपल्याला नाही रोजच्या नाही नाही, रोज. व्हिडिओ मी जसं सांगितलं तसं काल बघा, कालही रेट वाढले. जे 50-55 रुपये गोटी आली, काल 70 रुपये विकली गेली. आजही त्याच शेतकऱ्याची 69 विकली गेली गोटी. आज हा, हा, 70 हा. रुपयामध्ये जागेवर सौदे व्हायला लागले. 70-75 रुपयामध्ये. हा, हो राहील इकडे सौदे, हो राहील, खरंच हो राहील. हा, 70-75 जर चांगल्या मालाची गोटी विकत असेल तर तसेच माल जर जागेवर जात असतील तर आपलं हम्म. नुकसान करू नका घेऊ. आजही 175 रुपये वर गेलेला आहे. काल तो 180 गेला होता. ऍव्हरेजली तिथं 100च्या आसपास पडलेला आहे. म्हणजे कुठं सगळा आपल्या नाशिकला गेला नाही, शेत. पुण्यामध्ये गेलाय. पुण्यामध्ये जे हम्म. सिलेक्टेड 5% माल आहेत त्याचं प्रमाण हम्म. हे बऱ्यापैकी सिलेक्टेड मालाचं पुण्यातून चांगला रेट जाण्याचं कारण मॉल स्टॉल, बँगलोर, हा, हा. इकडं गोवा, मुंबई, पुणे, हे सगळं हम्म. रेल्वेनी लक्झरीनी माल इकडे तिकडे जातात. हो का? हो, तुम्हाला जर तसा 5% असेल तर इकडे होत्या, 95% असेल तर तुम्ही नाशिकला गेला आणि हम्म. पुण्याला आला तरी सेम रेट आहे. असं का? हो 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 हो. माल एक नंबर आहे सर आपला. माल तुम्ही पाहिला का शेट माल तो? एकच नंबर आहे. काचेचा तुकडा आहे तुमचा माल. मी फोटोत पाहिला. हा, तर मग आता मला. हा, बोला. फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की माझ्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा नजरेवर भरोसा ठेवण्यासाठी आमच्या दोन्ही मार्केटला भेट द्या. मोकळं. आता आपल्या माल आहे ना, आपल्याला इकडं पुण्याला गेलं ते, पुण्याला बुकिंग करून माल म्हणजे तुम्ही पहिली बुकिंग करून घेता हो, नंतरच बुकिंग गाडी करून बोलावता घेतो. का? जरा जागा मर्यादित झालेल्या आहेत. पावसाचे दिवस आहेत. माल भिजला तर त्याचं रेट ढासळू शकतात म्हणून बुकिंग शिवाय माल घेत नाही पुण्यामध्ये. आणि नाशिकला. नाशिकला जागा मुबलक आहे. पण हं. तिथं तुम्हाला तिथं बी राऊंड मारून या एकदा. असं का? मी आलो ना मागच्या वर्षी, मी 4 गाड्या घातल्या शेट तुमच्या इथं. हो हो, नाशिकला जागा प्रचंड आहे. काही हा, अडचण 4 नाही. गाड्या ऐकता का? 4 गाड्या घातल्या म्या गेल्या वर्षी. मला कधी पुरा भरोसा आला तुमचा. मी व्हिडिओ पाहिले पहिले तुमचे एक 10-15 दिवस हा सारखे. हा आणि नंतर मी म्हणलं जायचं आपल्याला तर केटी चौधरीला जायचं, नाही तर माल नाही घेऊन जायचं. म्हणलं हे दुसरे कधी, ते आमचा मित्र होता एक याचा, आपल्या माळवाडीचा हा श्रीराम बनकर म्हणून एक मित्र होता. त्यांनी सोलापूरला घेऊन गेलते ते. हा 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 हा. सोलापूरला घेऊन गेलते ते म्हणे का भाऊ हे सोलापूरला काही खरं नाही म्हणे. ते काय करते म्हणे, काही कुंगडं काही करते म्हणे. ते अर्धा माल हे करून टाकी म्हणे. ते रिजेक्शनच मध्ये घालते. 10 रुपये किलो 20 रुपये किलो मध्ये अर्धा माल इकडे आपल्याला 50 रुपये 60 रुपये भाव, आणि ते काही खरा मिळ नाही म्हणे. त्या माणसाने आज 4-5 वर्ष पहिले ती बागच उपटून टाकून दिली. नाही, काळजी करू नका. 50 वर्षाची फर्म आहे. शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली फर्म आहे. हा, हा. आपले 51 वर्ष ह्याच्यात असं तसं नाही. आज लोकांनी डोक्यावर घेतले 2-3 राज्यामध्ये. हा, बरोबर आहे. हे असं नाही घेतलेलं आहे. शेतकऱ्यांची दुःख जाणली. नुसतं पैसे कमवायचे असतं तर आम्ही भरपूर कमावले असते. ते तुमचा व्हिडिओ मी रोज बघतो. जसा तुम्ही व्हिडिओ सोडला, आता सोडलेला आहे तुम्ही व्हिडिओ. मी बी आता तो पाहिला आणि म्हणला त्यांना शेटला फोटो टाकू पहिले आपण आता. नाही नाही, मला नंतर जेवढा वेळ व्हिडिओ. मिळतो तेवढं मी बोलतो. आता गाडीत प्रवासात आहे तर थोडा वेळ ठीक आहे, मला ठीक वेळ आहे आहे. तर मी बोलून घेतो. नंतर नंतर सकाळची फोनला रात्री उत्तर देतो.
बरोबर बरोबर शेठ. हो. ठीक आहे ठीक आहे. चांगले भाव पुढे चांगले राहतील ना शेठ आता? काळजी करू नका, लय वाढीची अपेक्षा धरू नका, पण ह्याच्यापेक्षा खाली येणार नाही, ह्याच्यापेक्षा वाढणार आहे. आणि ह्या श्रावणाचा आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. फक्त ओले माल नकोय. असं आहे का? हा, ओले माल आले की थोडस मार्केट माल पोचस तोपर्यंत विक्रीच्या ठिकाणापर्यंत चढून जातो. बरोबर. दुसऱ्या राज्यात माल नाही का शेठ आता सध्याला नाही नाही, डाळिंब? फक्त महाराष्ट्र आणि त्यानंतर कर्नाटक चालू होतो. असं आहे का? हा, आता दुसऱ्या राज्यात नाही. आणि गुजरातला थोडासा होतो ऑगस्ट मध्ये, पण हा त्याचा हा काय हा. एवढा परिणाम होत नाही. बरं मी काय म्हणतो शेठ, मिरगला कसं काय भाव राहील हो? हा, मिरग मिरग मिरज म्हणजे आपला जो आता माल धरलेला आहे जो जून मिरग्या महिन्यात मिरग्या बार मिरग्या बार मिरग्याबाद मिरग्याबाद. म्हणजे आता धरलेला ना तुम्ही, जानेवारी फेब्रुवारी येणारा डिसेंबर हा मध्ये. डिसेंबर मध्ये नाही, आता धरलेला आहे, मे मध्ये धरलेला आहे बर बर. मिरग माल. त्याला आता कसं काय मार्केट 11व्या महिन्यात येईल ना. हा 11 महिन्यात त्याचे रेट बरोबर. राहतील राहतील रेट, काळजी नका करू, रेट राहतील. हो 10-15 टन माल आहे आपल्याकडे हो तेवढी. हो, राहतील राहतील राहतील. तीस जी बरोबर. असेल त्यावेळेस, तीस जी असेल. त्याचीच असेल का? हो, तीस जी असेल, तीस जी. ठीक आहे ठीक. चालेल हो शेठ. धन्यवाद तुम्ही हा धन्यवाद म्हणलं तुम्ही ते शेतकऱ्याला धाडी देता. हा, नाही ना, ते माझं तुमच्यामुळे हिंमत कामच आहे. येते आम्हाला शेतकऱ्याला बी. माझं काम आहे. आपण शेतकरी कुटुंबातून आलोय म्हणून मला कुठतरी कणवाळा शेतकऱ्याबद्दल आहे. नुसता पैसा कमवायचा असता लय कमावला असता. नाही बरोबर बरोबर शेठ बरोबर. हो हो हो.